मी खरं काय ते सांगितले सत्या। फक्त नाईलाज म्हणून मी तुझ्या बरोबर राहत होते। अजून किती वेळा सांगू तुला मी हे सगळं? मग आपली मैत्री, तुम्हाला माझ्यासाठी वाटणारी काळजी, मला जाणवलेलं तुमचं प्रेम, हे काय होतं? हे सगळं खोटं होतं का? एकदा मला खरं खरं सांगा, मी तुम्हाला कधीच आवडलो नाही, तुमचा जीव माझ्यासाठी कधीच झुरला नाही। फक्त एकदा मला सांगा की एका क्षणासाठी मी तुमचं माझ्यावर कधी प्रेम झालं नाही? नाही, माझं कधीच तुझ्यावर प्रेम नव्हतं सत्य। माझा जीव कधीच तुझ्यासाठी झुरला नाही। मला तू कधीच आवडला नाहीस, समजलं? सांग, अजून काय उत्तर देऊ? मम्मी साहेब, तुम्ही इथं खात बसलाय वे? तिकडं कोर्टाचा लंच ब्रेक संपला सुद्धा, कधी पण कामकाज सुरू होईल। आणि सत्यजित आणि मंजिरी कुठे दिसत नाहीत ते? बया 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 बया, पळून गेली काय दोघं बी? ए फुकटे, अगं कवा तर तोंडाला चांगला बोलत जा की। कदा कदा नाटक लावतीस बघ तू। ए काय पाने, मी नाट लावते अवी? अगं तुझ्या पोराला काय वाईट कुंकुमी आहे का? गेला बी असेल माझ्या भाचीला घेऊन पळून, काय सांगता येते? काल रातच्याला आला होता मला धमकी द्यायला। शपथ, कसलं भारी होईल ना जर दीदी आणि दाजी खरंच पळून गेले असले तर। आपण कोर्टात जजना सांगून टाकू, ही केस बी सगळी बंद करून टाका, आम्हाला नाही घ्यायचं डिवोर्स। ए आमरे, थोबाड बाई बंद ठेव। आणि सुरवीन बाई, आपण नंतर भांडूया, आधी त्या दोघांनी शोधाय चला। चला चला तो चला मम्मी साहेब, लवकर जाऊया, चला। वाघमारे, मला तुमची सगळी उत्तरं मी मान्य करेन, फक्त एकदा मला डोळ्यात डोळे घालून सांगा, मी तुम्हाला कधीच आवडलो नाही? फक्त एकदा माझ्या डोळ्यात डोळे घालून सांगा की तुमचा जीव माझ्यासाठी कधीच झुरला नाही। एकदा माझ्या डोळ्यात डोळे घालून सांगा की तुमचं माझ्यावर कधीच प्रेम झालं नाही। माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं फक्त एकदा माझ्या डोळ्यात डोळे घालून द्या। ए सत्या, इथं बोलत बसलाय तुम्ही? हा काय चाललंय? हा जज साहेब आता येतील, अजून काय बोलायचं राहिलंय ह्यांचं पुन्हा आणतावं? चला। वाघमारे, बाकी कुणाचं ऐकू नका, तुमच्या मनाला जे वाटतंय ते बोला। वाघमारे, शेवटची संधी आहे। ए सत्या, चल। दिदे, अगं हा शेवटचा चान्स दे, आता तरी बोलून टाकण्या बिंदास तुला घटस्फोट नाही घ्यायचा म्हणून। पुढे जे काय होईल ना ते आपण बघून घेऊ। नाही अमरे, तुझा तुझ्या जागेवर बस।
कोर्टाचे कामकाज सुरू करा. जज साहेब, माझे अशील सत्यजित सुर्वे आणि मंजिरी वाघमारे यांचं लग्न हाच मुळे अपघात होता. माझे अशील सत्यजित सुर्वे यांच्या लग्नामध्ये त्यांची बायको पळून गेली आणि त्यांच्या जागी मंजिरी वाघमारे येऊन बसले. त्यामुळं अपघातानं हा विवाह संपन्न झाला. माय लॉर्ड, पण माझे अशील त्या ठिकाणी मुद्दाम बसले नव्हते. तर कुख्यात गुंड गण्या फिरंगी हा पोलिसांच्या तावडीतून सुटून त्या लग्नामध्ये घुसला होता. त्याच्या पाठोपाठ पोलीसही त्या ठिकाणी आले होते. त्याच मंडपामध्ये मंजिरी तिचं सुद्धा लग्न होतं, पण तिनं स्वतःचं लग्न बाजूला ठेवून कर्तव्याला प्राधान्य दिलं. तर कुख्यात गुंड गण्या फिरंगी हा त्या ठिकाणी कोणताही गोंधळ करता कामा नये व तो पकडला जावा याकरिता त्या स्वतः त्या ठिकाणी बसल्या होत्या. मला काहीही असो, पण हे लग्न अपघातानं झालं एवढं नक्की. आणि याशिवाय माझे अशील सत्यजित सुर्वे यांना मंजिरी वाघमारे या पोलीस दलात असल्यामुळं बऱ्याचदा त्यांच्या पदाचा गैरवापर करून त्रास देत होत्या. अहो, मग तुमचा असेल काय साधा बोळा आहे का? जज साहेब, त्यांना राग काढण्यासाठी मंजिरी सुर्वे यांचा साखरपुडा होत असताना त्यांच्या होणाऱ्या नवऱ्याला पळवून नेलंय त्यांनी. हा हा, म्हणजे मला पळवून नेलं होतं त्यांनी. पण आता माझी काय बी तक्रार नाही. आता आम्ही बोलून समजा गैरसमज एकदम दूर केलाय. आता सत्यदादा माझ्यासाठी एकदम दादासारखं आहे. होय, म्हणजे आमचं हे डिजा बस खाली. शांत व्हा, शांत व्हा, खाली बसा. मला सांगा, तुमच्या दोघांचं काय म्हणणं आहे? का घ्यायचं आहे तुम्हाला घटस्फोट? तुम्हाला एकमेकासोबत राहायचं नाहीये का? आणि आता तुमचा विचार बदलला आहे का? हे म्हणजे वय नाही राहायचं आम्हाला एकत्र. आमचे स्वभाव वेगवेगळे आहेत. आणि मतं पण जुळत नाहीत. आणि काय एक जोडीदार म्हणून तो मला कधीच आवडला नाही. सत्यजित सुर्वे, यावर तुमचं काय म्हणणं आहे? बरोबर बोलतात त्या.
आमचं नाही पटत एकमेकांसोबत. नेहमीच भांडणं होतात आमच्यात. माय लॉर्ड, याच्याशिवाय सुर्वेंच्या घरामध्ये माझ्या आशिलाचा खूप छळ होत होता. त्या पोलीस असून सुद्धा एखाद्या नोकऱ्यासारखं त्यांना वागणूक दिली जात होती आणि वेळ प्रसंगी त्यांना मारहाण सुद्धा केली होती. वाघमारे, अहो काय बोलतात हे? सांगा की तुम्ही एक खोट आहे म्हणून. सत्यजित सुर्वे, तुम्ही शांत बसा, मध्ये अजिबात बोलू नका. मंजिरी वाघमारे, तुम्ही पोटगीसाठी अर्ज केलाय? हो जज साहेब, कारण त्या पोटगीसाठी पात्र आहेत. जज साहेब, मंजिरी सुर्वे या सरकारी नोकरीत आहे, पोलीस दलात कार्यरत आहे, त्यांना चांगला पगार पण आहे. त्यामुळं मला वाटतं त्यांना पोटगीची गरज नाहीये. जज साहेब, कोर्टाला नम्र विनंती, त्यांचा पोटगीचा अर्ज रद्द करण्यात यावा. वा, म्हणजे हवा तसा छळ करायचा आणि न्याय म्हणून पोटगी मागितली की त्यालाही विरोध करायचा. पण सरकारी नोकरीत असताना, चांगला पगार असताना त्यांना आणखीन पोटगी कशाला हवी? पण सरकारी सेवेत असतानाही त्यांचा छळ केला गेलाच ना. तुम्ही दोघेही जरा शांत व्हा. मी मिस मंजू यांनाच विचारतो. मिस मंजू, तुम्हाला हवी आहे का पोटगी? मिस मंजू, तुम्ही स्वतः सरकारी नोकरीत आहात, खरंच तुम्हाला गरज आहे का पोटगीची? सत्या, मला माफ कर. मला पोटगी नकोय, पण तू घटस्फोटाच्या कागदावर सही करावी म्हणून मला असं करावं लागते. होय, हवे मला पोटगी. कारण इथून पुढचं आयुष्य माझ्यासाठी कठीण असणार. शिवाय दुसरं लग्न करताना प्रॉब्लेम येईल. शिवाय पोलीस सेवेतून रिटायर होताना आता पेन्शन नाही तर एकरकमी पैसे देतात. तेव्हा मी कसा तग धरायचा? पोटगी मिळाली तर आधार होईल. न्यायालयाला मिस मंजू यांचा युक्तिवाद पटलेला आहे. त्यामुळे हे कोर्ट सत्यजित सुर्वे यांना असा आदेश देत आहे की दरमहा 15,000 इतकी पोटगी मिस मंजू यांना द्यावी. मम्मीनं ती पोटगीची नोटीस तुम्हाला पाठवली होती. वाघमारे, अहो काय बोलताय? सांगा की जे खरं आहे ते. पोटगीच्या कागदावर सह्या करण्यासाठी तुम्हाला कोणी धमकावलं? सांगा वाघमारे, जे खरं आहे ते सांगा. वाघमारे, असं शांत बसू नका. मी काय म्हणतोय, कोर्ट करेल की कारवाई जे काय ती तुम्ही सांगा की वाघमारे. सत्यजित सुर्वे, शांत व्हा. तुम्ही खाली बसा. त्यांना काय आहे ते त्यांचं बोलू द्या. मिस मंजू, तुम्ही बोला. मी माझ्या मतावर ठाम आहे सर. मला पोटगी हवी.
ठीक आहे जज साहेब, पोटगी आणि घटस्फोट दोन्ही सुद्धा मान्य आहे मला. देवा, काय घडणार आहे माझ्या मंजूच्या आयुष्यात? सांग ना, तुला तरी माहितीच असेल ना रे. पण काही बी घडू दे, तिच्यासाठी जी चांगलं असेल ना तीच घडू देत बघ. आजवर लई सोसलंय माझ्या लेकीने, तुझ्यापासून कायच लपलेलं नाही. पण आता तरी तिच्या नशिबाचे भोग संपव रे. मी हात जोडते तुझ्या पुढे. एक आई म्हणून माझं एवढं मागणं ऐक देवा, एवढं मागणं ऐक. जज साहेब, या सगळ्या प्रकरणामध्ये माझे अशील सत्यजित सुर्वे यांच्याच फक्त चुका दाखवल्या जात आहेत. पण मंजिरी वाघमारे माझ्या अशिलांना त्रास द्यायच्या, त्यांच्याशी कशा वागायच्या, त्यांच्याशी भांडायच्या, याचे काही पुरावे माझ्याकडे आहेत. ते तुमच्या समोर सादर करण्याची परवानगी असेल. परवानगी आहे. कुणाचा कार्यक्रम कुठं पद्धतशीर फिक्स करायचा ना ते बरोबर कळतं मला. असं डोक्यात राग घालून फिरलास ना तर राजकारणी नाही, गँगस्टर होशील. ठीक आहे, आता आम्हाला कळलंय तुम्ही दोघेही घटस्फोटासाठी पात्र आहात. तरी एक शेवटची संधी म्हणून पुन्हा तुम्हाला विचारतो की तुम्हाला काही वेगळा विचार करायचा आहे का? तुम्हाला एकत्र राहायचं आहे का? मिस मंजू आणि मिस्टर सत्यजित, कोर्टाकडे जास्त वेळ नाही. काय असेल ते लवकर उत्तर द्या. तू सत्यजितरावांना नकार द्यायचास, बाकी मला काय ते ऐकायचं नाही. ठीक आहे, नकार देते मी सत्याला. तू आधी खाली उतर. नाही राहायचं आम्हाला एकत्र. मिस्टर सत्यजित, तुमचं काय? मी हात जोडते सत्या. परवा कोर्टात जज साहेबांसमोर घटस्फोटाला तू होकार दे. आपल्यात एकेकाळी मैत्रीचं नातं होतं ना, त्याचा मान ठेव सत्या. प्लीज सत्या, होकार दे. नाही जज साहेब, नाही राहायचं मला एकत्र. एकत्र राहायला दोघांची मर्जी लागते आणि ती नाही आमच्या. त्यामुळं हा घटस्फोट मान्य मला. दोन्ही बाजूचे युक्तिवाद ऐकून हे कोर्ट मंजिरी वाघमारे आणि सत्यजित सुर्वे यांच्या घटस्फोटाला संमती देत आहे. घटस्फोटाच्या कागदपत्रावरती दोघांच्याही सह्या घेऊन कायदेशीर कारवाई पूर्ण करा.
सत्यजित सुर्वे, मंजिरी वाघमारे, दूर दूर चालली आज माझी सावली, दूर दूर चालली आज माझी सावली, कशी सांज ही उरी गोठली, उरलो हरलो दुःख झाले सोबती, उरलो हरलो दुःख झाले सोबती. वाघमारे, आपल्या नात्याचं भविष्य आता तुमच्या हातात आहे. काय मी बोलून गेलो श्वास माझा थांबला, मी इथे अंतो तिथे हा खेळ आता संपला. मी स्वतःच्या काळजावर घातलेला घाव हा, रोज आतून जाळतो मी वेदनेचा गाव हा. अपुलाच तो रस्ता जुना, अपुलाच तो रस्ता जुना, मी एकटा चालू किती, उरलो हरलो दुःख झाले सोबती, उरलो हरलो दुःख झाले सोबती.